हिंदू धर्मात सर्वात पवित्र गाई वासरे रामराव लक्ष्मीबाई माझे सासू सासरे। या वास्तूचे स्वामींच्या हाती आहेत सर्व सूत्र, अखिलेश श्रेयश माझे पुत्र। हे सर्व वास्तुपूजन, ग्रहपूजन, कलश पूजा काय म्हणाल ते, पण आमच्या दोघांसाठी म्हणजेच अशोक प्रियासाठी ही आहे स्वप्नपूर्ती। घराची स्वप्नपूर्ती हे सर्वांचंच स्वप्न असतं। प्रत्येकाच्या आयुष्यात लवकरात लवकर हा दिवस यावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना। तसं तर 1 वर्ष अगोदरच या घरामध्ये आम्ही आलेलो राहायला, पण सर्वांच्या साक्षीने येणे हा दिवस आमच्यासाठी खरंच अविस्मरणीय आहे। अविस्मरणीय कशासाठी तर नवरीसारखं हे घर सजलेलं पाहून मन जे प्रसन्न होतं। इतक्या दिवस किरायाच्या घरात काढलेले दिवस प्रत्येक दिवस आठवतो आणि कधी कधी बऱ्याच वेळेस चांगले माणसं भेटले, पण कधी असेही माणसं भेटले की आत्ताच रूम खाली करा। त्या दिवशीच्या वेदना आजही तितक्याच जाणवतात गोष्टी आठवल्याच्या नंतर। इथे पूर्ण पूजा मांडली होती गुरुजींनी आदल्याच दिवशी। रात्री 9 वाजता येऊन गुरुजींनी व्यवस्थित अशी पूजा मांडल्याच्या नंतर आनंद गगनात मावत नव्हता। पहाटे लवकरच पूजा होती, त्यामुळे मी रात्री जवळपास 2-2:30 वाजेपर्यंत सर्व कामे आटपून घेतली। घरातली व्यवस्थित सगळं जिथल्या तिथं ठेवलेलं होतं। नणंदबाई बहीण आलेल्या होत्या, त्यामुळे त्यांचीही मदत खूप झाली। आणि त्यानंतर जेव्हा मला पहाटे उठायचं होतं, पण मला झोपच लागत नव्हती, उठायचा तर प्रश्नच येत नव्हता। अंग टाकून टाकून या अडंगावरची त्या अडंगावर होऊन पहाटे 3 वाजता उठूनच बसले, पाणी घेतलं, आंघोळ केली आणि डायरेक्ट मेकअप करायला घेतला। मेकअप असा केला की स्वप्नच होतं नवरीसारखी तयार होणार। नवरीसारखी कशासाठी, कारण माझे जे लग्नातले हाऊस मौस सगळ्या राहिलेल्या होत्या त्या मला पूर्ण करायच्या होत्या आणि तो चान्स मला हा वास्तुपूजनचा, गृहप्रवेशाचा इतका दिवसापासून मी वाट पाहत होते आणि तो दिवस आज होता, त्यामुळे मला झोप लागत नव्हती। मी पहाटे 3 वाजता हा मेकअप केलेला आहे, जो मेकअप लुक तुम्ही आता पाहत आहात आणि तो ॲज इट इज जसाच्या तसाच रात्री जवळपास 9-10 वाजेपर्यंत तसाच होता। 2 लुक करणार होते मी, एक नऊवारीचा लुक करणार होते आणि एक सहावारी साडी घालणार होते, पण नऊवारीचा लुकच इतका सुंदर दिसत होता की आमच्या अक्का म्हणजे सासूबाई त्या म्हणल्या की अजिबात आता नऊवारी काढायची नाही, नऊवारीवरच पूर्ण दिवस राहायचं। त्याच्यामुळं मीही म्हटलं चला हेही बरोबरच आहे आपल्याला। एरवी कधी आपण नऊवारीमध्ये राहणार आहेत आणि सगळ्याच जणी सहावारी साडीमध्ये होत्या। मी काहीतरी स्पेशल दिसले पाहिजे, कारण माझ्या इथे कार्यक्रम आहे, त्यामुळे मी नऊवारी पूर्ण दिवस वेअर केलेलीच ठेवली आणि तशीच, आणि येणारा प्रत्येक जण खूप सुंदर दिसते, खूप सुंदर दिसते ही कॉम्प्लिमेंट देत। स्वतःच्या स्तुतीबरोबर घराची ही स्तुती ऐकून तेवढंच मन प्रसन्न व्हायचं आणि आनंद परत द्विगुणित व्हायचा आणि गगनात मावत नव्हता। यासोबतच आता तुम्हाला सांगते, आपल्याला वास्तुशांतीची किंवा गृहप्रवेशाची, होम हवनाची का गरज असते, तर सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये राहावी, यावी, यासाठी आपल्याला होमची किंवा मग गृहप्रवेशाची जास्त गरज असते। वास्तुदोष निवारण होतं, गृहलक्ष्मीचे आपण आपल्या घरामध्ये स्वागत करतो, घराला एक पावित्र्य येतं आणि म्हणजे हा गृहप्रवेशाचा कार्यक्रम म्हणजे संपूर्ण कुटुंबासाठी एक शुभारंभ असतो। शुभारंभ कशाचा, तर आपल्या नवीन जीवनामध्ये आपण एक नवीन प्रवासाला लागतो याचा। याबरोबरच आपल्या घरामध्ये जे पूजा हवन होतं, मंत्रोच्चार होतो, त्यामुळे आपल्या घरातील जर एखादी दुष्ट किंवा वाईट शक्ती असेल तर तीही आपल्या घरापासून दूर राहते। आपण यज्ञ करतो, मंत्रोच्चारामध्ये आपल्या भरपूर ताकद आहे, त्यामुळे आपल्या घरामध्ये ते झालेच पाहिजे। आणि छान अशी आरती आता जे गुरुजींनी वाद्य आणलेले होते त्याच्यासोबत खूप कानाला आनंद देणारी होती आणि एकमेकांकडे पाहून आम्ही तो आनंद म्हणजे सेलिब्रेट करत होतो एका प्रकारे, कारण दोघांनाही माहिती आहे काय काय आपण प्रवास कसा कसा केलेला आहे, कोणत्या कोणत्या गोष्टी सहन केलेल्या आहेत, त्यामुळे त्यांच्याही माझ्याही चेहऱ्यावरती आनंद तेवढाच होत होता। सुवासिनींचं पण महत्त्व तेवढंच आहे। आपल्याला गृहप्रवेशाच्या वेळी कमीत कमी 5 किंवा 7 सुवासिनी राहाव्या लागतात पूजेसाठी, जे की कलश घेऊन असतात। कलशाचं महत्त्व पण तेवढंच आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये जेवढं गृहप्रवेशाच्या हवनाचं आहे। कलश पूजन म्हणजे मांगल्य, पावित्र्य आणि श्रीफळ त्यावरती असतं,
आंब्याचे पानं किंवा मग नागिलीचे पानं असतात आणि त्यासोबतच आपण जे बोर पाडतो ना त्याची सुद्धा पूजा केली जाते। या बोरच्या पूजेच्या वेळी त्यावरती नवीन वस्त्र झाकायचे आणि सुंदर असं जेव्हा पूजा होते तेव्हा आपल्या एक मनामध्ये प्रसन्नता येते आणि सगळ्या गोष्टी शांत झाल्यासारख्या होतात आणि जोपर्यंत हे सर्व गोष्टी करत नाहीत आपण तोपर्यंत मन चलबिचल होतं असं माझा तरी अनुभव आहे। याच्यामध्ये सुंदर असं मी नाव घेतलं। हिंदू धर्मात सर्वात पवित्र गाई वासरे रामराव लक्ष्मीबाई माझे सासू सासरे। या वास्तूचे स्वामींच्या हाती आहेत सर्व सूत्र अखिलेश श्रेयश माझी पुत्र। हे सर्व पाहून माझा आनंद गगनात उसळे। अशोकरावांचं नाव घेते मी प्रिया मुसळे। उखाणातच घेतला आणि खूप सुंदर सर्वांनी वाह वाह केलं, पण यामध्ये एक प्रॉब्लेम झालेला आहे। उखाणा हा अर्धवटच आहे। अर्धवट उखाणा तो कॅमेरामॅनने कॅप्चर करायचंच राहून गेले, कारण त्यांना मी रेडी न करता मी स्वतः अगोदर उखाणा घ्यायला चालू केला आणि त्यांच्या लक्षात येईपर्यंत तो उखाणा अर्धवट झालेला होता, त्यामुळे तो कॅप्चरच झालेला नाही। आता हा उखाणा तुम्हाला पूर्ण बघायचा असेल तर मी एक छोटा व्हिडिओ जो आहे तो टाकलेला आहे आपल्या YouTube चॅनलवरती आणि त्याला मी थोडंसं डबिंग केलेला आहे। जो माझा पहिला उखाणा घेतलेला मिस झालेला आहे तो सुद्धा त्यामध्ये टाकलेला आहे, त्यामुळे तो पूर्ण उखाणा बघा। तुमच्या घरी गृहप्रवेशाचा वास्तुपूजनाचा कार्यक्रम असेल तर तो उखाणा तुम्ही घेऊ शकता आणि सर्वांचीच वाहवाही लुटू शकता थोडक्यामध्ये। इथे आता हवन वगैरे झालेलं होतं आणि भरपूर तूप वगैरे टाकून हवन आपण केलं, त्यामुळे सगळीकडे धूर वगैरे झालेला आहे आणि त्या धुरामध्येच आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा जाते, याने मन प्रसन्न होतं। आणि इथे आता श्रीफळ माझ्या ओटीमध्ये देत आहे सर, जे गुरुजींनी सांगितलं त्याप्रमाणे या सर्व गोष्टी करत असताना नववधूसारखं फिलिंग बिलकुल येतं। मला तरी येत होतं, कारण मी मेकअपही तसा केला होता, गेटअपही तसा केला होता आणि माझ्या त्या सगळ्या राहिलेल्या गोष्टी मला परत अनुभवायच्या होत्या, त्यामुळे मी या सगळ्या गोष्टींची खूप दिवसापासून तयारी केलेली होती आणि तयारी तुम्हाला भरपूर केली तरच तुमचा कार्यक्रम व्यवस्थित होतो। पूर्व तयारी याला फार महत्त्वाची आहे। आपण वेळेवरती सगळ्या गोष्टी ठरवणार आणि त्या करणार हे असं होत नाही। त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगोदरच नियोजित करावं लागतात। तुमचं साडी, ब्लाऊज, सगळं ज्वेलरी काय तुम्ही वेअर करणार आहे, तुमचं जुडा पिन हे ते सर्व गोष्टी अगोदरच तयार ठेवा। असंच नाही की फक्त घराच्या पूजेचं सामानच एकत्र करा, पण तुमच्या स्वतःचं सुद्धा सगळं जे लागणारं सामान आहे ते सुद्धा एकत्र करा। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सांगा। इथे आता सर दमलेले आहेत, त्याच्यामुळे मी सरांचं कुंकू वगैरे पुसत होते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। लवकरच येईल पुढचा व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत बाय।